नवीन जोडी असलं सगळं सांगायला लागते. आता यांना बघा नाही पडली. कुठंतरी टिकलेला महिना झालेला तो आहे. कुठं 15 दिवस 20 दिवस पेक्षा जास्त नाही. कुठं गरम झालं का लगेच थंड व्हायचं. प्यायचं नाही ना मग. सवय सोडून द्या. प्यायचं नाही ना मग. आईस्क्रीम तर बायकोला खायची असेल ना मग खुश असत मनासारखं. दुसरं काही घेतलं ना तोंडाला पाणी सोडलं. ही जी बॅटरी आहे इथनं काढून टाकली कारण की बॅटरी. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? एकदम मजेत ना. मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगचा आजची ही सुरुवात आहे. तर मित्रांनो आज सकाळ सकाळ मी तुम्हाला खास गाडीपाशी घेऊन आलो आहे कारण की रात्री या गाडीने इतका त्रास दिला आहे की बोलायला नको. कारण की रात्री ही गाडी बंद पडली होती कामशेटला आणि तिथनं आम्ही ही गाडी तिथनं कशा जुगाड करून आणली ते दाखवण्यासाठी तुम्हाला इथं आणले मी. बघा ह्या गाडीची जी बॅटरी आहे ही जी बॅटरी आहे इथनं काढून टाकली कारण की बॅटरी ह्या गाडीची पूर्ण लो झाली होती. त्यामुळं आम्ही इथली बॅटरी काढून याच्या आतमध्ये अशी ही वायर आतमध्ये टाकली. मी हे बघू शकता अशा पद्धतीने आतमध्ये एक दुसऱ्या इन्व्हर्टरची बॅटरी आतमध्ये टाकली आणि तिथनं ही सगळी वायरिंग करून मागं त्या वायरला पुन्हा लावली. पण प्रॉब्लेम असा होता की एवढ्या लांब वायर टाकल्यामुळं गाडी चालू होत नव्हती. त्यामुळे मी गाडी ढकलस्टार्ट चालू केली आणि त्याच्यानंतर फक्त पुढची हेडलाईट आणि आतमध्ये गाडीची जी डिझेल फेकणारी जी मोटर आहे ती चालवण्यासाठी फक्त त्या बॅटरीचा उपयोग केला आणि रात्री ही गाडी जुगाड करून इथपर्यंत आणली. तर अशा पद्धतीने रात्री काय व्हिडिओ करताना आला कारण की रात्री खूप उशीर पण झाला होता आणि मेन म्हणजे मोबाईल आपल्याजवळ नव्हता. त्यामुळे मी थोडंसं काल तो व्हिडिओ करायचा विसरलो. तर अशा पद्धतीने जुगाड केली. आता पुन्हा एकदा फिटरला बोलावलंय. आता फिटर काय करतोय त्याला सांगितले गाडी अशी जर बंद होणार असं कारण की मेन म्हणजे याचा या गाडीचे जे ॲडमिटर आहे तो काम करत नाही आहे. त्यामुळं बॅटरी चार्ज होत नाही आणि चार्ज होत नसल्यामुळे बॅटरी सारखी डिस्चार्ज होती आहे. तर त्यामुळे गाडी चालू होत नाही. अशा पद्धतीने ह्या गाडीचं प्रत्येक वेळेस असंच आहे, काही नाही काही काम करायच लागतंय. तर आता त्याला सांगितले फायनली हे काम व्यवस्थित झालं पाहिजे. आणि आत्ता मी चाललो आहे आता म्हणजे हे दाखवलं तुम्हाला. त्यानंतर मी चाललो आहे आता रिसॉर्टला आणि रिसॉर्टला थोडंसं काम आहे ते करायचं आहे. शक्यतो JCB भेटला तर आपल्याला थोडीशी पार्किंगची डेव्हलपमेंट करायची आहे. तर JCBवाल्याला मी कॉल केला आहे. तो 10-15 मिनटात सांगणार आहे की नक्की JCB मिळेल का नाही मिळेल ते आपल्याला तिथं गेल्यावरच कळेल. तर आता आपण पहिलं रिसॉर्टला जाऊ. संध्याकाळी थोडेसे मित्रमंडळी आमचे ते जराशी प्री वेडिंग शूटसाठी येणार आहे आणि ते पण दाखवत तिथं प्री वेडिंग शूट करणार आहे आपल्या इथं. तर असा हा पूर्ण दिवस असणार आहे. संध्याकाळी सुद्धा या कंपनीला कस्टमर येईल त्यामुळं थांबणार तर नाही आहे मी. उशीर का व्हायना पण घरी यायचं आहे. उद्या दुसरं काम आहे त्यामुळं. तर चला जाऊ रिसॉर्टला. टोपीची गरज आहे प्रत्येक. घे तुला काय सांगितलं ते घे. एक गुरुवार आज वडगावचा बाजार आहे. दुपारची वेळ आहे. अजून काही जास्त लोक बाजारला येत नाही. संध्याकाळच्या वेळेस जास्त लोक येतात. तर मित्रांनो आत्ता जर आम्ही इथं थांबलो आहे. थोडंसं ऊन जास्त आहे त्यामुळे थोडंसं जरा रबडी सीताफळ रबडी पिण्याचा प्लॅनिंग आहे. तर चाललं आहे आता सीताफळ रबडी पितो. तुला प्यायचं आहे का? हां काय काय आहे? दोन दे. कोण मधला घ्यायचा का? कोण मधलाच मग काय त्याला ना बर्फ झालाय का? तोंडाला पाणी सोडलं. सुटलं ना. आईस्क्रीम तर बायकोला खायची असेल ना मग खुश असत मनासारखं. दुसरं काही घेतलं ना मग हे नको ते नको असं असतं. एवढं बिल झालेलं आहे. सकाळपासून लई गरम झाले होते ना मग आता थंड व्हायला एवढं बिल केले.
झालंय पिऊन एकाला राग आला दुसऱ्याचा फायदा आला. चल 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 चल. मग राग मला आला, मी मला गार का नाही द्याल, तू काय प्यायला? तू प्यायचं नाही ना मग? गरम झालं का लगेच थंड व्हायचं. प्यायचं नाही ना मग? सवय सोडून द्या. प्यायचं नाही ना मग? मला आवडतं ना ते प्यायला. मी झालं सगळं आलेली सगळी काढायची नाही. प्यायचंच नाही ना फक्त. चला तर मित्रांनो, फायनली पोहोचलोय आपण रिसॉर्टला. दादा करतोय आंघोळ आणि आता थोडंसं आपण पहिले आले महत्त्वाचं काम जे आहे ना आपलं, ते महत्त्वाचं काम असं आहे, हे जे आपल्या रूम आहे ना, या रूमच्या समोरच्या बाजूला फरशा टाकायच्या त्या इथं. मित्रांनो, आत्ता हे जे आपले छोटेसे पावल्यांचे जे कॉटेज आहे हे थोडेसे ढिल्ले आले होते, हे लाकडावरची. त्यामुळे आम्ही इथं आता ताराचे कट मारतोय, जेणेकरून ते जे पावळे आहे त्या उडून नाही जावं म्हणून. हवा इतकी सुटलेली आहे ना, सगळं हे पावल्यांचं वरचं सगळं उडून जाते. आणि त्यामुळे बघू शकता खाली दादाला आता झाडून घ्यायला लावलं आहे ह्या पावल्यांच्या जागेचं. आणि आता हे बांधतोय आम्ही, विजयनं आम्ही सगळं. आणि हे बघा अशा पावल्या निघतात बाजूच्या. हे ज्या पावल्या आहे ना, तार ढिले आले की असे निघून जातात तेव्हा अशा सगळ्या. त्यामुळे ते तार लावून पॅक करतोय. कुठंतरी टिकलेला महिना झालेला तो आहे. कुठं 15 दिवस 20 दिवस पेक्षा जास्त नाही. कुठं 6 महिने तर मी हलणार नाही आता इथून. पाऊस पडत मे मध्ये जाणार, मे मध्ये गावाला जायचं. बाय बाय नाही दिसतोय का ते सांग. हे रे ओके. काम कसं करायचं हे असं करायचं. हा टाकाटक. पाईपाला तारा मारणारी तुम्हीच आहे. दिसत का? हा आवड त्याला. बघ ना. किती राहिले आता आपलं? एक शेवट. आणि तिकडे एक पेंडी टाकून देऊ, डायरेक्ट पॅक बांधून टाकू. ते कोप्यावरची पेंडी उडालेली आहे ना, त्या पेंडीला डायरेक्ट तार बांधून पॅक करू आपण. मी बघतो एकदा. वाऱ्यामुळे ह्या पेंड्या पण उडाल्यात. थोडंसं ह्या पेंड्यांना पण व्यवस्थित बांधून घेतो. हा बघा मित्रांनो व्ह्यू या बाजूचा कसं आहे, आवडलं ना तुम्हाला? तर मित्रांनो, शेवट फायनली गौतम भाऊ आलेले आहे फोटो काढायला. आणि आज यांच्या पार्टीची प्री वेडिंग आहे. अतुलवरती आलेले आहे. आणि किती फोटो आले आणि मग आता इथून पुढं किती होईल? मग असं जर वेळ लागला तर कसं काय होणार आहे? आम्हाला इथं नाईट शूट करायची. थोडंसं आम्ही वरती जाऊन तो खांब आहे ना, तो पडलेला तो नीट करतोय. तोपर्यंत फोटोशूट चालन. सनसेटचा फोटो काढतोय अतुल. लाईट बसणार आहे का अतुल? व्यवस्थित कर शूटिंग. हां तिला सरळ बसा सांग ना भाऊ. काय रे काय प्री वेडिंग चालू आहे भाऊ? नाही चालू आहे. त्यांना बोट इकडं आणता आहे ना, त्यामुळे आता ते शूटिंग करायला तिकडे चालल्यात. नवीन जोडी असलं सगळं सांगायला लागते. आता यांना बघा बोट चालवताना पण सांगायला लागतेच, गोष्टी सांगायला लागतात. त्यामुळे आमच्या सारख्या फोटोवाल्यांचं जरा हालच होते. 200 रुपये आले. अशा पद्धतीने यांची प्री वेडिंग झालेली आहे, म्हणजे अजून इथली बोटिंगची. आणि आता ते घेणारे आतले शॉट जिथं आता संध्याकाळची लाईट लागत त्यावेळेस. चला संध्याकाळचे 8 वाजतात, अजून प्री वेडिंग चालू आहे. मला जेवण झाले, मग आता निघणार आहे. बघा रात्रीचा नजारा आपल्या कॅम्पिंग साईडचा.
बोन पाहायला गेले दादा, बघू त्यांच्याकडे जाऊ. काय रे? मला जायचं ना एवढ्या मोठ्या, तुम्ही जर बोन फायर केला, हा शेक करताय, शेक बोन फायर नाही. कळलं का? अरे चांगला झाला की चांगलं जाय कर चेहऱ्यावरती येईल बघ तुझा. नाही पडली. संपूर्ण दिवसभर फोटोग्राफर दमलेले आणि आता दोघं जण जेवायला बसलेत. कसं काय, दमलेत का? प्रिवेडिंग आत्ताच झाली आणि आता आम्ही सुंदर असा जेवणाचा आस्वाद घेऊन आता आम्ही आमच्या वाटेला लागणार आहोत. आता वाजल्यात संध्याकाळचे काय, किती वाजलेत? आता संध्याकाळचे 10:30. 10 वाजल्यात. एकदम व्यवस्थित जेवा. काय काय आवडलंय? नाही इथं सगळं चांगलंय. हा, सर्वच चांगलंय. चिकन, कोल्ड्रिंक आणि पाणी आणि पाणी पहिले आजच आताच कसं घ्यायचं, सुर केली पाहिजे. आवाज काढायचा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजचा हा ब्लॉग आपण इथं संपवतो. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये, नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.